मॅच जिथे टॉस जिंकलाय श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका या टीमनं आणि फिल्डिंग निवडली आहे. तर पोलादपूर 11 आपण बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच सूरज, वेलकम. आणि अगदी भोर तालुक्याचे लाडके जावई म्हणजे भूमकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 101 रुपयाचं प्राइस सूरज साठी. वेलकम सूरज. शेवटची मॅच आमची सन्मान्य आदरणीय पोपटजी नायकवडी साहेब यांनाही विनंती करेल आपणही व्यासपीठावरती या. साहेब पोपटजी नायकवडी साहेब, महाराज सन्मान्य महेश भाऊ बोडके साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्राइस साठी सूरजला. महाराज 11 चे ओनर आहेत भूमकर साहेब. विनंती करेल आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाईल. त्यांनाच देव, त्यांची सासरवाडी आहे भोर तालुका. लाडके जावई आहेत ते सासरवाडीचे, दिसतील स्क्रीन वरती. येस, मॅन ऑफ द मॅच. 50 धावा ठोकल्या, 62 धावांची अफलातून खेळी राहिली सूरजची. भोर तालुक्याचा प्रत्येक जण विचारत असेल कहा से आया या खेळाडू, कुठून आलाय तर विचारला आम्ही, म्हणून तर बोललो आम्ही कुठून. आणि 101 रुपयाचं प्राइस. ऑनलाइन जब पडेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया. थँक्यू सूरज. काय बोलतो भाऊ, छा गया यार, नाव लक्षात राहिलं. गाव गुंट म्हणून विचारलं कुठून. कामथडीवरून. कामथडीवरून. पक्का खोटं नाही बोलायचं. खरं कामथडीवरूनच. मजा आली स्पर्धेला, एन्जॉय केलास खूप. PMPL ला मी टेनिस असू किंवा रब्बर असू तयारीनुसारच येतो. असं म्हणजे फक्त येत नाहीये, फक्त तयारी करूनच येतो. PMPL म्हणलं की तयारी करू. आपण तयारी करूनच उतरतो, आपला नाद नाही. आणि गावावरून आलास भाऊ तू? हो, सकाळी 6 वाजता निघलो होतो गावावरून. वाव. समोरच्या टीम बद्दल काय बोलशील, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिला? मयूर पन्नाकर सारखी मोठी नावं त्या समोरच्या टीम मध्ये होती, त्यांच्याबद्दल काय बोलशील? सर प्रथम म्हणजे आत्ताच्या मॅचला आमचे 3-4 प्लेयर तर नव्हतेच, पण प्रेशर भरपूर होता की 32 शिराळाची टीम समोर आहे. कारण का मयूर हा एकमेव असा प्लेयर आहे 32 शिराळा विजय पावल्यानंतर त्याचंच नाव घेतलं जातं, त्यामुळं प्रेशर होता भरपूर. वाव, मजा आली तुझ्याशी बोलूनही मजा आली. थँक्यू सो मच. पुढच्या वेळी गावाने येताना काहीतरी घेऊन ये खायला. येस सर. 500 रुपयाचं प्राइज. सूरज बद्दल काहीतरी बोलणार आहात तुम्ही? माझा मित्र आहे गुड्डूबाई थंडर ब्रँडचा. श्रेयस कदमपंथी बॅट वापरतो. गुड्डूबाईच्या बिहाफमध्ये आज हा आपला ऑफिशियल थंडरचा ब्रँड अँबॅसेडर असणार भोर तालुक्याचा. माझे शब्द आहेत. आणि ह्या पोराचा गेम खरंच चांगला आहे आणि त्याला पुढे प्रोत्साहन मिळालं पाहिजे, म्हणून आजपासून हा थंडरचा ब्रँड अँबॅसेडर. थँक्यू सो मच. थंड जी बॅट आहे त्या बॅटचा आज ऑफिशियली ब्रँड अँबॅसिडर त्याला भोर तालुक्याचा अनाऊन्स केला. आणि ही एखाद्या खेळाडूसाठी खूप मोठी गोष्ट असते, त्याला ब्रँड अँबॅसिडर जेव्हा अनाऊन्स केलं जातं एखाद्या स्टेजवर. हा स्टेज खऱ्या अर्थानं खूप पावन झाला. या स्टेजवरती ही खऱ्या अर्थानं त्याला ब्रँड अँबॅसिडर बनवलं गेलं. गणेश दादा गडाळे साहेब भोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. विनंती करेल दादा आपण या. येस, मॅचला सुरुवात होऊ दे. स्कोरर तुमचं लक्ष मॅच कडे. निलेशजी सनद साहेब आपणही या व्यासपीठावरती प्लीज. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. शिवाजी तो बॉस आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया. हा सन्मान केला जातोय या बॉस. अतुल दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान. दादा आपणही या प्लीज जॉईन व्हा. भूमकर साहेबांकडून जे कॅश प्राइज होतं, ऑनलाईन प्राइज होतं, ते पोहोचलं गेलंय सूरजच्या अकाउंट वरती. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. या मॅचची संपूर्ण कहाणी आशिषजी चुरगे सर यांच्या वाणीतून ऐकूयात. स्वराज्य 32 शिरा अक्षयदादा चव्हाण साहेब, मी विनंती करेल आपण या आपली ट्रॉफी आपण स्वीकारायची. अक्षयदादा चव्हाण शेठ आपण या आपली ट्रॉफी स्वीकारायची. विके एडिट्स या आपण व्यासपीठावरती.
मावळा ग्रुप अध्यक्ष रोहन दादा कदम तो देखील आले, त्याचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, मॅचची संपूर्ण कहाणी आशिष सरांच्या वाणीतून ऐकूया. थँक्यू. अक्षय दादा जाधव आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. मुंबई पोलीस. अक्षय दादा या, आपलंही आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सन्मान्य या महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अगदी अंगरक्षक ते आहेत. थँक्यू सो मच. खूप छान. जाऊयात मॅच कडे. धन्यवाद किरणजी मस्कर सर. आणि व्हॉट अ कॅच. अंपायर आधीच्या बॉलवरती व्हाईट बॉल होता की डॉट बॉल होता? फक्त व्हाईट बॉल. यस, थँक्यू 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 सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला धक्का लागतोय, मोठ्या फटक्यासाठी जरूर गेला होता तिथे फलंदाज अजिंक्य, आणि अगदी ऑन दी टो पकडण्याचा प्रयत्न अंकुश पाटील होता, आणि अगदी चांगला झेल अंकुशच्या माध्यमातून मात्र जरूर घेतला गेला. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील आहेत, आणि संपूर्ण हा तालुका वर्ग. अक्षयजी चव्हाण साहेब, वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच इंस्टाग्रामला फेमस असं नाव त्यांचं हंटर म्हणून आहे, आणि कबड्डी लवर देखील आहेत, आणि तोच क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाला. अगदी अंकुश पाटील. नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये कल्पेश दाखल झालाय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट ला ठोकलाय. फुल टोल वसूल केलाय. साधा बंच षटकार. ऑन साइडला वळवलाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. 4 रन्स. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. डिक्लेअर स्वरूपाची ही धाव टीमच्या खात्यामध्ये, टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल, आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अगदी आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. ओ जबरदस्त समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सीमा पार. मान्सून ब्लास्ट षटकार.
स्वराज्य बत्तीशिराचे आधारस्तंभ चेतनजी पाटील साहेब आणि रामजी यमगर साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं श्री ऑप्टिक्स, सर्व अर्थातच इंदुमती पवार, शून्यातून विश्व निर्माण कशा पद्धतीने करावं, अर्थात आपण जर पाहायला गेलं तर त्यांच्या 4 शाखा अगदी घनसोलीमध्ये आहेत आणि श्री ऑप्टिक्स अगदी 50% डिस्काउंट ब्रँडेड ग्लास वरती त्याचबरोबर लेन्स वरती देखील दिल्या जातात. नक्की भेट द्या श्री ऑप्टिक्स या शॉपला. जरा मॅचच्या दिशेने आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला या बॉलने. आलाय तो डॉट बॉल. किरण आलाय गोलंदाजी मध्ये, सकाळपासून प्रभावित केलं या गोलंदाजाने, परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर बॅटर पाहायला मिळतोय. हो इथे ऑन साइडला पुल केलाय. बॉल जाईल अगदी सीमा रेषेच्या बाहेर. मान्सून ब्लास्ट षटकार. थँक्यू. आखूड डब्याचा बॉल होता, बीट करून पाठीमागे चाललाय. अगदी मोठं नाव आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पोलतपार 11 संघाकडनं विनीत सकपाल. ओहो समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राइव्ह. बॉल अडला जातोय. वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला. फेकी केली गेली परंतु एकच धाव. स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला गेलं तर कल्पेश आहे आणि पीटीपीएल पर्व क्रमांक पहिल्यामध्ये तिसऱ्यामध्ये जी बाईक पटकवली होती तो हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थातच कल्पेश स्वराज्य बत्तीशिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आधारस्तंभ असणारे राम यमगर साहेब आणि चेतन पाटील साहेबांना मी विनंती करेन बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा हा बॅटर मात्र स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. कल्पेश पुन्हा एकदा बीट करून पाठीमागे चाललाय बॉल. वेलकम चेतन पाटील सर, आपलं स्वागत आहे. सन्मान्य आदरणीय चेतनजी पाटील सर, अर्थातच बकासूर प्रेमी, ही सर्व मान्यवर मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. टीमची धावसंख्या आपण जाऊया. 2 षटक समाप्त झाले. 29 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ दी 1 विकेट. मिडल ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज मात्र वापरला जातो हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. थोडस घाई करायचं मित्रांनो, दोन्ही टीमला विनंती असेल थोडस स्पीडअप घ्यायचंय. अकुडब्याचा बॉल बॅटला प्रेस झालाय. हो झालाय. पंचांचं बोट आकाशाकडे. कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद.
अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय संतोषदादा जाधव यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. वेलकम सर. त्याचबरोबर रमेश दादा बेले सर आधारस्तंभ. आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा विकेटचं पतन होतंय. जाधववाडी एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजीची चर्चा आहे तो संदीप जाधव मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकचा बॉल असेल आणि या मान्सून ब्लास्टची पहिली हॅट्रिक संदीप जाधव आपल्या नावावरती करेल का. आणि मान्सून ब्लास्टची पहिली हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल हवेत आहे. बॉल पाठीमागे चाललाय. हॅट्रिकचा बॉल होता परंतु बॉलने गुलीगत धोका दिला आणि बॉल पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये गेला. कदाचित जर 360 मैदान असतं फिल्डर पाठीमागे असता तर कॅच झाली असती. माऊली तालीम जाधववाडी एक्सप्रेस. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव मात्र मिळेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 31. मी विनंती करेन यानंतर दोस्ती 11 कराड टीम कॅप्टन यायचंय. त्यानंतर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन कॅप्टन आणि त्याचबरोबर पोलादपूर तालुका 11 आणि अखंड शाहूवाडी तालुका या सर्वांना यायचंय. सर्व टीम यानंतर कशा पद्धतीने मॅचेस असतील हे सांगितलं जाईल. त्यामुळे विनंती करेन. महाराज 11 भोर या संघाने 3 मॅच जिंकल्यात. हो इथे बॉल पुन्हा एकदा पाठीमागे. डी झोन मध्ये 1 धाव. हो आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर स्लॉट मध्ये होता. पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. काय फटका सजवला. ताकद न दोस्ती 11 कराड संघाने 2 मॅच जिंकल्यात. 2 मॅच लॉस आहे. स्वराज्य 32 शिराळा संघाने 2 मॅच जिंकल्यात. 2 मॅच लॉस आहे. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनची मॅच सुरू आहे. यस अंपायर. अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनने आतापर्यंत 2 मॅच लॉस झालेत. 1 मॅच जिंकले आणि आणखीन 1 मॅच सुरू आहे. त्यामुळे 1 पॉइंट आहे त्यांचा. महाराज 11 भोर संघाने 4 मॅच झाल्यात. 4 मॅच मधून 3 मॅच त्यांनी जिंकल्यात. 1 मॅच लॉस आहे. त्यामुळे भोर 11 टॉप 1 ला आतापर्यंत. परंतु पोलादपूर 11 संघ 2 मॅच लॉस आहे. 1 मॅच जिंकले आणि अजून 1 मॅच त्यांची सुरू आहे. त्यामुळे कराड दोस्ती 11 कराड संघ कॅप्टन आपण यायचंय. स्वराज्य 32 शिराळा कॅप्टन आपण यायचंय. आणि पोलादपूर 11 आणि अखंड शाहूवाडी तालुका टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 39-39. लॉस ऑफ दी 3 विकेट.
चांगला बॉल तिथे हाताळलाय. अंपायर मॅच 2 मिनिटं थांबवा, स्कोरिंगचा थोडासा इश्यू आहे. बरोबर आहेत सोर. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. 39 धावा झाल्यात, स्कोर बरोबर आहे. आणि ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय, तिथे हुक केलाय बॉलला. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र येईल. खोदून काढण्याचा प्रयत्न बीट करून पाठीमागे चाललाय. आलाय तो डॉट बॉल. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय संदीप वलांगडे. याही गोलंदाजाची चर्चा भरपूर राहिली आहे. ओहो, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. लँड होईल, बॉल सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. खोदून काढण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न होता. जरूर पाहायला मिळाला. टप्पा थोडासा पुढे ठेवलाय. जिथे पाहायला गेलं तर दुसऱ्या धाब्यासाठी जोखीम सुपरले. डायरेक्ट हिट नाही झालाय. आणखीन एक रन मात्र कंप्लीट झाले. जिथे 2 धावा होत्या, तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. चौथ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडलीये, परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र ही धाव कंप्लीट होणार नाहीये. 3 धावा आल्यात शेवटच्या बॉलवरती. 3 धावा. पाहिजे. 49 धाबा झाल्यात आणि 50 धाबांचं लक्ष असेल.
49 धावा झाल्यात. 50 धावांचं लक्ष असेल. अर्थातच टीम अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनला जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण पाहायला गेलं तर चिट्ट्यांचा कौल मात्र केला जातोय. आणि बघा लक्ष द्या, महाराज 11 भोर संघाचे 3 पॉइंट आहे, त्यामुळे सरळ टॉप 1 ला गेली ती. आता कराड दोस्ती 11 कराड आणि 32 शिराळा, स्वराज्य 32 शिराळा आणि त्याचबरोबर विजेता म्हणजे 2 टीम पोलादपूर 11 आणि अखंड शाहूवाडी. चिट्ट्यांचा कौल आता ज्याचं नाव येईल तो क्वार्टर 1 मध्ये जाईल आणि ज्या 2 चिट्ट्या राहतील विजेता संघ. बघा लक्ष द्या, पोलादपूर आणि अखंड शाहूवाडी, जर याच्यातून जो जिंकणार आहे तो क्वार्टर 1 ला जाणार आहे. जो जिंकणार तो क्वार्टर 1 ला. आणि आता मॅच होईल स्वराज्य 32 शिराळा आणि दोस्ती 11 कराड. नेक्स्ट मॅच असेल आणि ही मॅच बॉस नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. दोस्ती 11 कराड आणि त्यांच्या विरुद्ध स्वराज्य 32 शिराळा. रामजी यमगर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होतोय. जो जिंकणार तो मात्र क्वार्टर मध्ये जाणार आणि विजेत्या संघाबरोबर 2 हात करणार. छापा असा कॉल दिलाय आणि आलाय तो काटा आणि टॉस जिंकलाय. स्वराज्य 32 शिराळा आपला निर्णय सांगायचा लगेच. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 षटकांची मॅच आहे आणि या मॅचला थोडंसं स्पीडअप करा. बघा जी मॅच सुरू आहे, अखंड शाहूवाडी तालुका आणि त्यांच्या विरोधात पोलादपूर 11. जो जिंकणार आहे तो क्वार्टर 1 ला जाणार आहे. जो जिंकणार क्वार्टरला 1 ला जाणार आणि स्वराज्य 32 शिराळा आणि कराड 11 याच्यामधून जो जिंकणार तो तुमच्याशी 2 हात करणार. कंटिन्यू मॅचेस आहेत, कुठेही जाऊ नका मित्रांनो. मॅचेस हे आता कंटिन्यू असतील आणि थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. बघा 3 षटकांची मॅच यानंतर खेळवली जाईल. मॅचला सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. लक्ष 50 धावांचं सलामीची जोडी. संदीप वलांगडे आणि संतोष मगदूम आलाय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक कल्पेश आलाय. याच्यामधून जो जिंकणार आहे तो मात्र क्वार्टरला. पहिला बॉल वेगाने टाकलाय, बीट करून पाठीमागे चाललाय. हो टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय हा बॉल. चांगला बॉल तिथे हाताळला गेला. हाकू डब्याचा बॉल स्वराज्य 32 शिराळा आणि दोस्ती 11 कराड. बघा नेक्स्ट मॅच ही 2 षटकांची आहे. कमिटीचा निर्णय आलाय, 2 षटकांची मॅच आहे, त्यामुळे तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. टॉस तुम्ही जिंकलाय स्वराज्य 32 शिराळा. जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला समोरच्या दिशेने. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
Remix. हो जबरदस्त. ओहो इथे एलिव्हेशन नाही मिळालंय, एलिव्हेशन नाही मिळालंय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगला झेल तिथे पकडला गेलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद, महत्वाची विकेट माघारी गेलीये. बॅक टू शिराळा. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय तुमच्या पोहोचवायचा आमच्यापर्यंत. 2 ओव्हरची मॅच आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय स्वराज्य बत्ती शिराळा संघाने. 2 ओव्हरची मॅच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले दोस्ती 11 संघाला बॅटिंग साठी. जशी मॅच संपेल आपण लगेच तयार राहायचंय. संतोष मगदुमचे मोठे बंधू आनंद मगदुम मात्र मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 मध्ये दाखल झाले. यानंतरच्या मॅचेस या थोड्याशा चुरशीच्या पाहायला मिळतील. अगदी तोडीस तोड उत्तर प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळेल. ओहो कल्पेचा हा देखील बॉल चांगला टप्पा हाताळलाय. पहिलं षटक अगदी चांगलं हाताळलंय. एक मोठा फटका आला परंतु त्यानंतर कमबॅक केलाय आणि विकेट देखील मिळवली आहे. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 5, लॉस ऑफ दी 1 विकेट. अभिजित जाधव स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. हो हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. अगदी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगला स्टॉप तिथे करत असताना पाहायला मिळतोय. एकच धाव सिंगल येते. संघाच्या खात्यामध्ये देखील 1 धाव मात्र अंकित केली जाईल. हो इथे जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. बिस टायमिंग स्ट्रोक खेळला गेलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्यापासून अगदी थोडासा दूर राहिला. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीयेत. 2 धावा आल्यात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती. हो इथे काठी काढली. दांडी 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 गुल
फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. काय यॉर्करचा वापर केलाय, भन्नाट यॉर्कर, बॅटन पॅड मध्ये तिकट यॉर्कर. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. सन्माननीय आदरणीय रामजी यमगर साहेबांचा योचित सन्मान आपण करूयात. शिवाजादव बॉस यांच्या माध्यमातून रामजी यमगर साहेबांचा योचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय चेतनजी पाटील साहेबांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती शिवाजादव बॉस यांच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय चेतनजी पाटील साहेबांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. संपूर्ण हा चाहत्या वर्ग, सर्व मान्यवर मंडळी, शिवाजादव बॉस यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खेळावरती असलेलं हे प्रेम. षटकार आलाय आणि षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले त्यामध्ये 14 या धावसंख्येवरती. 14 लॉस ऑफ दी 2 विकेट. बारा चेंडू मध्ये आता 36 करायचे आहेत. 12 चेंडू 36. थँक्यू अक्षय सर, चेतन सर. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष हो, इथे चांगला बॉल, चांगला बॉल. सन्माननीय आदरणीय अक्षयदादा कांबळे साहेबांचा देखील मोलाचा सहकार्य पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र डबल बॉल प्रीमियर लीग साठी मात्र पाहायला मिळालं. मनापासून धन्यवाद. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र आली. वन बाउन्स देखील दिला गेला. सोडून दिलाय, ओळखलं, पारखलं. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1, 2 धावा. धावफलक आपण जर पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 ऑन स्कोर कार्ड. खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिझन मधून, चांगला स्टॉप तिथे केलाय. फेकी केली गेली आहे. हो, इथे शॉर्ट बॉल होता.
समोरच्या दिशेने फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक अगदी 1 2 3 जण आले. चांगला स्टॉप तिथे केलाय. मोठ्या फटक्याची गरज असेल. 2 विकेट माघारी गेल्यात, महत्वाच्या विकेट. संतोष आहे तोपर्यंत प्रत्येकाच्या नजरा त्याच्यावरती. यॉर्करचा प्रयत्न सातत्याने यॉर्कर बॉल टाकण्यामध्ये हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. 20 धावा 22-0. अवघड परिस्थितीमध्ये 7 बॉल मध्ये आता करायचे आहेत. 30 धावा, 7 चेंडू 30 ची गरज आहे. अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन या टीमला जिंकण्यासाठी 7 चेंडू 30 ची गरज. सात चेंडू 30 ची गरज होती, परंतु हा बॉल अगदी चाललाय पाठीमागे, त्यामुळे एकच धाव मात्र मिळेल. आता 6 चेंडू करायचे, 29 धावा. 6 चेंडू 29. सहा चेंडू आणि आता 29 धावांची गरज आहे. 6-29 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आणि शेवटचं अंतिमचं महत्वाचं जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज राजा आलाय. राजा गाडगे, संतोष मगदूम, संदीप वलांगडे त्याच्यावरती नजरा असतील. संदीप साठी हा बॉल ऑन साइडला वळवला देखील आहे. क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून चांगलं प्रोटेक्शन दिलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरी धाव तिथे डिक्लेअर स्वरूपाची. 3 धावा आल्यात. 5 चेंडू आता 26 करायचे आहेत. 5-26 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. या मॅच मध्ये जर षटकाराची आतिषबाजी झाली तर हिरो ठरू शकतो. संदीप वलांगडे. ओहो, आकुटप्प्याचा बॉल, दिशा दिली आहे, प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. मॅच पूर्णपणे आता थोडीशी शाहवाडी कडनं त्यांच्या हातातून सुटताना मात्र पाहायला मिळते. 4 चेंडू 25. 4 चेंडू 25 आकुटप्प्याचा बॉल. जास्त काही फरक पडत नाहीये, परंतु एखाद दुसरा नकारात्मक बॉल आला तर कुठेतरी मोठा फटका येऊ शकतो. परंतु आता 3 चेंडू 24 हव्यात. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट +1. भोर तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व महेश दादा बोडके साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय आदरणीय महेश दादा बोडके साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांची टीम देखील क्वालिफाय झाली टॉप 1 मध्ये 3 पॉइंट घेऊन. त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. बायच्या स्वरूपात 1 धाव. औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 21, म्हणजे पूर्णपणे सामना हा
पोलादपूर 11 संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. हो इथे पराभवाचा अंतर कमी करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. षटकार आधी आले असते तर या मॅच मध्ये कुठेतरी दबदबा पाहायला मिळाला असता, परंतु मनापासून आभार अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि चुरशीची मॅच राहिली, प्रत्येक मॅच ही चुरशीची राहिली. तुमचा सहभाग असाच सातत्याने राहू. हा प्रवास इथे संपला असला तरी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील, परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मनापासून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि क्वार्टर फायनलला